नमस्कार. निश्चितच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आंब्याचा सीझन असला की आंब्यापासून काय बनवू ना काय नाही असं होतं. तर आज बनवणार आहोत आपण आंब्याचा शिरा. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे आपण 1 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी दूध घेतलंय, 1 वाटी तूप घेतलंय, 1.5 वाटी आपण हे मँगो पल्प घेतलेला आहे. चिमूटभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे, आवडत असेल तर. आणि इथे हे काजू बदामचे काप घेतलेले आहेत आणि हे वेलची पूड घ्यायची आहे. हे झालं साहित्य. आता आपण रवा आणि तूप घालून भाजून घेऊया. आता साहित्यामध्ये अर्धी वाटी ही साखर पण आपल्याला घ्यायची आहे. अर्धी वाटी साखर आपण घेणार आहोत. तूप घालून घ्यायचं आहे कढईमध्ये. कढई छानपैकी तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे बदाम आणि काजूचे काप घालून तळून घेऊया. काढून घ्यायचे. तार पण आता आता त्याच तुपामध्ये आपण 1 वाटी रवा घालून देणार आहोत आणि मंद आचेवर छानपैकी खरपूस भाजून घ्यायचा आहे. 6 ते 7 मिनिट असं छानपैकी रवा भाजून घेऊया. पाहू शकता रवा खूप छान असा भाजला गेला आहे आणि सुगंध दरवळतोय सर्वत्र. आता आपण त्यामध्ये किंचितसं मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 वाटी दूध घालून घ्यायचं आहे. दूध छानपैकी सोक झालं की मग आपण साखर घालून घेऊया. आता आपण साखर घालून घेऊया अर्धी वाटी. साखर छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. पल्प आपला आंब्याचा गोड असल्यामुळे केशर आहे तर साखर आपण अर्धी वाटी घातलेली आहे. त्यानंतर आपण वेलची पूड घालून घेऊया 1 चमचा. मिक्स करायचं आणि आता आंब्याचा पल्प घालायचा आहे. कुठलाही कलर आपण मिक्स केलेला नाहीये. छान कलर आलेला आहे आणि आता वाफ येण्यासाठी आपण 5 मिनिटं वाफेवर ठेवूया. 5 मिनिट आपण मंद आचेवर वाफ येऊन द्यायची. पाहू शकता वाफ आलेली आहे छानपैकी आणि मस्त आपला हा शिरा तयार झालेला आहे. गॅस बंद करूया आणि थोडं थंड झालं की सर्व करूया. पाहू शकता अशा प्रकारे आपला आंब्याचा शिरा तयार झालेला. गार्निश करूयात आपण. वरती थोडे फोड आंब्याची. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निश्चितच मसाले रेसिपी या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रेसिपी कशा वाटतात ते कमेंट्स करून नक्की कळवा.
मस्त का हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तर आपण आता टेस्ट करून पाहूया आपला हा आंब्याचा शिरा कसा झालाय. तर वरती आपण आता छानपैकी हे तुळशीचं पान ठेवूया. पाहायला तर खूपच सुंदर सुरेख दिसतोय आणि टेस्ट करून पाहूयात. एकदम मस्त झालाय. नक्की करून बघा.